नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळा स्पेशल सब्जा बी खाण्याचे फायदे बघणार आहोत। सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत। सब्जामध्ये उच्च प्रतीचं फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये आहे। सब्जांच्या बियामध्ये फायटोकेमिकल्स आहेत, तसेच पॉलीफेनॉलिक आहेत। तसेच सब्जा हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के चा उच्च स्रोत आहे। सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटीन, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, मॅग्नीज, फॉलेट, पोटॅशियम, तांबं, मॅग्नेशियम ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात। त्यामुळे सब्जाचं सेवन शरीराला अतिशय फायदेशीर आहे। चला तर मग जाणून घेऊया सब्जाचे बी खाण्याचे फायदे। जास्त तिखट व मसालेदार पदार्थ खाल्ल्याने बरेचदा पोटामध्ये आग पडते व जळजळ होऊन तीव्र त्रास होतो, किंवा उष्णतेमुळे पोटामध्ये त्रास होत असेल तर मिल्कशेक, सरबत किंवा शिकंजीमध्ये सब्जाचे बिया टाकून प्यायल्यास उष्णतेपासून त्वरित आराम मिळतो। सब्जांच्या बियाचा ॲसिडिटीसाठी देखील उपयोग केला जातो। 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा सब्जाचं बी टाकून 15 ते 20 मिनिटांनंतर त्या बिया चांगल्या फुगल्यानंतर त्याचं सेवन करावं। त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास लगेच थांबतो। सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, त्यामुळे ऊर्जेचा स्रोत मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो व रक्त पातळ होऊन सुरळीत वाहन होते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो। त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी नियमित सब्जाच्या बियांचं सेवन केल्याने त्याचा नक्कीच फायदा होतो। सब्जामध्ये उच्च प्रतीचं फायटोकेमिकल्स, पॉलिफिनॉल ऑक्सिडंट असतात। यामुळे पचन संस्थेत संबंधित आजार बरे होण्यास मदत होते, शिवाय पचन सुलभ होण्यासाठी देखील मदत होते। चिया सीड्स म्हणजेच सब्जांच्या बियामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नीज ही खनिजे आढळतात। त्यामुळे संधिवात व हाडासंबंधीच्या दुखण्यामध्ये देखील सब्जांच्या बियाचं नियमित सेवन केल्यामुळे फायदा मिळतो। जर तुम्ही डॉक्टरांच्या निगराणीखाली व योग्य प्रमाणामध्ये सब्जा सीड्सचं सेवन केल्यास सांधेदुखीसारख्या आजारांना देखील रोखता येतं। सब्जा हे शीततत्वाने बनलेले असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंगातील उष्णता कमी करण्यासाठी, उष्णतेचा प्रभाव कमी होऊन सनस्ट्रोक, उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस लिंबाच्या रसामध्ये सब्जाचे बी टाकून पिल्यास शरीरामधील अतिरिक्त उष्णता निघून जाते आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून देखील आराम मिळतो। शीत गुणधर्म असलेल्या सब्जा बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी नियमित सेवन केल्यास अंगातील उष्णता कमी होते। तसेच उष्णता विकारांमध्ये सब्जाचा उपयोग लाभदायक मानला जातो। उच्च पौष्टिक शक्ती असलेले सब्जाचे बी हे पचण्यासाठी सुलभ असते व त्याचे शरीरातील अनेक फायदे लाभदायक असतात। त्यामुळे शारीरिक व मानसिक विकासासाठी सब्जांच्या बियाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं। सब्जामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड असतं, तसेच उच्च प्रतीचं फायबर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते। त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यासाठी सब्जांच्या बियाचा वापर केला जातो। 1 चमचा सब्जाचं बी ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवावे। सकाळी नाश्ता करताना दुधामध्ये मिसळून हे सब्जाचं बी सेवन करावं। यामुळे आपली रक्त शर्करा नियंत्रणात राहते व डायबिटीज संबंधित रोगांमध्ये आराम मिळतो। सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पोटातील अन्नाला पचण्यासाठी सुलभता येते। तसेच सब्जाचे बी हे एक प्रकारे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते। त्यामुळे ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठता व मूळव्याधीचा त्रास होतो, अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये सब्जांच्या भिजवलेल्या बियांचा समावेश करणं हितकारक ठरतं। बद्धकोष्ठता व पोटाच्या संबंधीच्या आजारामध्ये गरम पाण्यामध्ये रात्रभर 1 चमचा सब्जा भिजवून ठेवावा।
सकाळी हा भिजलेला सब्जा दुधासोबत सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या आणि पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो। सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, विटॅमिन के तसेच लोह आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन असतात। त्यामुळे सब्जांच्या बियाचं नियमित सेवन केल्यामुळे केस काळे, मजबूत व घनदाट होण्यास मदत होते। गरोदर स्त्रियांनी सब्जाचं सेवन करू नये। गरोदर स्त्रियांमध्ये बाळाचा विकास होत असतो, त्यामुळे अशा वेळी बाळाच्या वाढीकरता व गरोदर मातेच्या आरोग्याकरता लक्ष देणे गरजेचे असते। सब्जाच्या बियाचे गरोदरपणामध्ये सेवन केल्यामुळे इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनची पातळी कमी प्रमाणात होऊ लागते। इस्ट्रोजन हे मासिक पाळी येण्यासाठी आवश्यक असलेला हार्मोन आहे। हे हार्मोन कमी झाल्यामुळे रक्तस्राव होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते। त्यामुळे गरोदर स्त्रियांनी कधीही सब्जाचं बी खाऊ नये। तर सब्जाचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद।